नियोजन पण एक नंबर केलंय. असं वाटतं कोणत्या तरी श्रीमंताच्या मुलीचं लग्न आहे काय करू. एवढं आपल्या वडिला करता केलं. एकदा टाळी वाजवा पुन्हा एकदा साबळे परिवार करता. जन्म देणाऱ्या बापाच्या, जन्म देणाऱ्या आईचे आपल्यावरती उपकार आहेत, ऋण आहे, त्यातून परत फेड करण्याकरता कृतज्ञता सोहळा आयोजित केला. या कीर्तन साथीकरता सगळेच मंडळी उपस्थित आहेत. विशेषत्वाने माझ्या समवेत आलेले जालन्याहून माझे परमार्थ स्नेही परम मित्र, संगीत विशारद, संगीत आलिकार सुंदर. तुम्ही चाल ऐकली ना सुरुवातीला, गोड आवाज आहे. जी टॉकीजला टीव्हीवरती माझे कीर्तन झाले होते. आम्ही सोबत जी टॉकीजला टीव्हीवरती होतो. महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर 3-4 राज्यामध्ये आम्ही कीर्तन करत करतो. रोजचा प्रवास आहे आमचा. माझ्या समवेत असणारे आदरणीय श्री रामेश्वर महाराज घंगाळे गुरुजी आहेत. एकदा जोरदार टाळी वाजवते त्यांच्याकडे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांच्याच गावचे परमार्थ स्नेही वारकरी संप्रदायाची सेवा करणारे गोड असं व्यक्तिमत्व, संगीत विशारद, संगीत अलंकार श्याम महाराज जोगदंड गुरुजी, त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. सगळेच मंडळी आहेत. आणि आदरणीय माऊली आटपळकर महाराज, एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवा, जरा स्वागत करा. गोड असा आवाज आहे, वारकरी चालीचा ठेवा आहे. कंठामध्ये सरस्वती माता वसलेली आहे. शिरदिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पिठन लयो सरस्वती नमस्तुते. सगळेच मंडळी सरस्वती मातेची उपासना करणारे, कटेवर हात वेटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, त्याची भक्ती करणारे सगळे वारकरी, यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा, जोरदार पुन्हा. विनेगिरी बाबा सात्विक चेहरा आहे. अष्टगंध बुक्का वारकरी संप्रदायाची सेवा करणारे जुने जाणकार मंडळी, त्यांना वंदन करतो. गोड असं नियोजन आहे. चोपदार तर काय मस्त नाचले हो, एकच नंबर. एकदा टाळी वाजवून त्यांच्याकरता. गोड असं नियोजन केलंय. साऊंड सिस्टीम पण एक नंबर आहे. दादा करता टाळी वाजवा. मास्तर तुम्हाला वंदन. दोन्ही मृदंगाचार्य यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. सगळे एक से बडकर एक मंडळी आहेत. इकडे माझ्या डाव्या हाताला नादब्रह्म अमोल महाराज आदुडे गुरुजी, त्यांना वंदन करतो. त्याचबरोबर आदरणीय दादा आहेत, त्यांना वंदन करतो. सगळेच मंडळी. माऊली महाराज आहेत, माऊली तुम्हाला वंदन करतो. असं साहेब असं सगळेच मंडळी. विशेष होतो आणि आपला हा कार्यक्रम रेकॉर्डिंग करणारे, शूटिंग काढणारे दादा आळंदीहून आले रात्री. पण गंमत अशी झाली, ते ट्रेननं आले. दौंडला उतरायचं होतं त्यांना, झोप लागली, मोबाईल मध्ये चार्जिंग नव्हती. दौंडला न उतरता नगरलाच गेली. मला म्हणे बाळासाहेब महाराज, अहो मी झोपेतून उठलो तर पाहतोय दौंडचं जंक्शन दिसना म्हणे. पुढं आलो म्हणे नगर. म्हणलं मग आता परत या रिवाज गिर टाकायला या म्हणलो परत. 4 वाजता आले. त्यांची धावपळ झाली. आपल्या साबळे परिवाराच्या आमंत्रणामुळे ते ही या ठिकाणी उपस्थित आहे. सगळेच मंडळी एक से बडकर एक आहे. सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो. आर्थिक, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील सगळे मंडळ, चित्रकार, पत्रकार, सगळेच मंडळी, गावचे सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, चेअरमन, व्हाईस चेअरमन, तळ्यावाले, मळ्यावाले, खळ्यावाले, वस्तीवरचे, गावात राहणारे, बाहेर राहणारे, झोपडपट्टीवर राहणारे, जे कीर्तन आले ते, जे कधीच येत नाही ते, जे येणार लिहून देत नाही, टोप्यावाले, उपरण्यावाले, धोत्रावाले, पाटक्यावाले, इकडे बसलेले, तिकडे बसलेले, लांब बसलेले, जवळ बसलेले, वाट्यावर बसलेले, गट्ट्यावर बसलेले, खुर्चीवर बसलेले, पाय लांबलेले, पाय आखडलेले, गुडघे वर केलेले, गुडघे खाली केलेले, जे कीर्तन आले ते, जे कधीच येत नाही, जे येणार लिहून देत नाही, जे आजच आले, सगळ्यांच्या पायाला दंडवत. राहिलं पुणे आता. सगळ्याचं नाव घेतो एका वाक्यात, कोणाला राग नको बरं का. मग एक उखाणाच घेतो मायांनो, म्हणजे टेन्शनच नको, कोणीच नाराज नको. सगळेच पाहुणे मंडळी या ठिकाणी आलेले आहे का. गाय चरते रानात, गाय चरते रानात, हरिण चरते वनात, बसलेल्या सगळ्यांचं नाव घेतो छत्रपतींच्या हिंदुस्थानात. जो अभंग कीर्तनाला निवडलाय, जो अभंग कीर्तनाला निवडलाय तो मोठा गोड आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा साधनाद्वारे साध्य प्राप्त झाल्यानंतर जी जीवनामध्ये परिपूर्णतम अवस्था प्राप्त होती, त्या अवस्थेचं वर्णन श्री तुकोबा अभंगामध्ये करतात. अभंगाचा प्रतिपाद्य विषय, अभंगाचा भाव एवढा गोड आहे का. या कलियुगामध्ये 42 वर्ष जगद्गुरु तुकोबा राहिले. 42 वर्ष परमार्थ केला, आजपर्यंत परमार्थ केला. पण एकच सांगतो, देवा पांडुरंगा परमेश्वरा, असं दिसू नये जना ऐसे करीत नारायणा. तुकोबारायण असं म्हणण्याची का पाळी आली, त्याचं एकमेव उत्तर आहे, ह्या कलियुगामध्ये उंच मानेनं फक्त पापीच माणूस जगू शकतो, पुण्यवानाला जगण्याचा अधिकार नाही. शिकलेले मंडळी आहे का. इस्टेट इज इक्वल टू इस्टेट और नो इस्टेट अँड नो कॅश. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले संपत्ती अधिक संपत्ती किंवा संपत्तीही नाही आणि पैसाही नाही. सगळ्या गोष्टीचा त्याग केला, परिपाक केला. सकाळी उठल्यानंतर माझे श्री तुकोबाराय गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपुळ्या,
आणि मुखामध्ये पांडुरंगाचं नाव. भंडारा, भामचंद्र आणि घोराडेश्वर डोंगरावर माझे तुकोबराय भजन करायचे. नित्य ध्यात असे गोविंदा दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे सततम कीर्तयंतो माम ए जना परिपासते तेषाम नित्य वियुक्तानाम योगक्षेम वहाम्यम. सततम सारखं भजन करायचे. जागृती स्वप्नामध्ये असताना सुद्धा, झोपेत असताना सुद्धा श्री तुकोबाराय नामचिंतन करायचे. काही साधकाने तुकोबारायांना प्रश्न विचारला, श्री तुकोबाराय मरण तुम्हाला येणार आहे, मरण आम्हाला येणार आहे, मरण प्रत्येकाला जीवाला येणार आहे, मरण हे आठवले श्री तुकोबाराय, पण तुम्ही हे साधना करता तुकोबाराय कशा करता? तर तुकोबाराय म्हणले, कटेवर हात, विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा तो साध्य करण्याकरता मी नामचिंतन करतो. हे माझं जीवनातलं ध्येय, मुख्य कर्तव्य. तो भगवान परमात्मा आपलासा करणार. तुकोबाराय मरण प्रत्येकाला येणार आहे. आया है सो जाएगा, राजा रंक फकीर 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्त्र 33 कोटी देवता मर गए, पडे का लके फाशी. जावं लागणार आहे प्रत्येकाला. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. प्रत्येकाला जावं लागणार आहे. कोण दिवस येईल कैसा, नाही या देहाचा भरोसा, किंवा क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसे का. मरण हे अटळ. सज्जना हो, मरण प्रत्येकाला येणार आहे. तुकोबाराय म्हटले, आम्ही मरणावरती विजय प्राप्त केला. तुकोबारायची काय गोड भाषा. मरणावरती विजय प्राप्त केला. परिणाम काय झाला तर तुकोबाराय म्हणतात, जो शेवटचा दिवस आहे ना तो आमच्या जीवनातला गोड झाला. शेवट तो माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या मायरा भेटी रुक्माईच्या वरा. शेवट आमच्या जीवनातला गोड झाला. इथं मंडपात बसलेले सगळ्यांना माझा एक प्रश्न आहे. इथं बसलेल्या पैकी प्रत्येकाला असं वाटतं की नाही शेवटचा दिवस माझा गोड व्हावा? अशा मान हलवा ना एकदम. वाटतं की नाही साहेब? का कोणाला वाटतं बा शेवटचा दिवस माझा कडू व्हावा? होय अमोल महाराज, मला वाटतं का? नाही ना. कोणाला वाटतं शेवटचा दिवस आंबट व्हावा? शेवटचा दिवस तुरट व्हावा? शेवटचा दिवस पांचट व्हावा? प्रत्येकाला काय वाटतं? माझ्या सगळं सगळ्यांना वाटतं या विश्वामध्ये माझा शेवटचा दिवस गोड व्हावा. हे तुकोबारायांना माहित होतं. तुकोबाराय म्हणतात, भक्तीच्या माध्यमातून मी जो प्रयत्न केला, कशा करता